उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी भरला बारामती विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या नेत्यांची हजेरी। बारामती म्हणजे अजितदादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांना अश्रू अनावर। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि बारामतीचं भयंकर मोठं नुकसान। दादांची कमी कधीच भरून येणार नाही। अजितदादांच्या आठवणीने धनंजय मुंडे भाऊक। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं भरला उमेदवारी अर्ज। आकाश मोरेंनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज केला दाखल। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटेंनी भरला उमेदवारी अर्ज। प्राजक्त तनपुरेंची अखेर माघार घेतल्यानं मोकाटेंना उमेदवारी। राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली खासदारकीची शपथ। शरद पवार, माया इवनाते, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुतींनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। एका अज्ञात व्यक्तीने मला फोन कॉल संदर्भात माहिती दिली, तर 31 मार्चला मला एक मेसेज आला। त्यानंतर मी दात्यांना डिटेल्स पाठवले। सीडीआरच्या मुद्द्यावरनं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचं स्पष्टीकरण। बंदूक विरोधात ईडीनं फास आवळला। महाराष्ट्र सरकारच्या चौकशीच्या मागणीनंतर आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी। मुंबईतील गोरेगावमधील संतोषनगर परिसरात 2 गटात राड्यानंतर पालिकेकडनं संशयितांच्या घरांवर तोडक कारवाई। परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। नांदेडमध्ये 48 तासात तब्बल 5 खून। आरोपींचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार। 4 आरोपींना ठोकल्या बेड्या। पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांनी अर्ज जो आहे तो दाखल केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते। यासोबतच भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदेही उपस्थित होते। दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। यावेळी बोलताना धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी इतर पक्षालाही आवाहन केलं। वहिनी अर्ज भरलाय, काय सांगाल तुम्ही? तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली? ही जीवनातली अत्यंत कठीण निवडणूक आहे। खरं सांगायचं तर अशी वेळ कोणावरच येऊ नये। आणि ही निवडणूक माझी नाही, ही सगळी बारामतीकरांची निवडणूक आहे। कारण बारामतीकर म्हणजेच अजितदादा आणि अजितदादा म्हणजेच बारामतीकर, त्यामुळे ही निवडणूक सबंध बारामतीकरांनी हातात घेतली आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्ही काही चर्चा सुरू आहे का? होईल का? काय वाटतं? नाही, आम्ही प्रयत्न केले होते। अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे। दादांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि नक्कीच त्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचंही स्वागत आहे। वहिनी शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीत। आपण पाहिलं सुनेत्र पवार यांनी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल केल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पहिली, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की अर्ज भरला आणि ही निवडणूक आता बारामतीकरांनी हातामध्ये घेतलेली आहे। काही जरी झालं तरी निवडणूक आणि निकाल हे सगळं बारामतीकरांच्या हाती आहे। अशी वेळ दुर्दैवानं कुणावर येऊ नये, मात्र ती माझ्यावरती आली आहे आणि त्याची सगळी जाणीव जी आहे ती बारामतीकरांना आहे। त्यामुळे या निवडणुकीचा निकाल बारामतीकर ठरवतील, असं सुनेत्र पवार यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, बारामती। आज सुनेत्रा वहिनींचा फॉर्म भरला जातोय। पारदादा आज सकाळपासून त्यांच्या सोबत होते, गाडीचं सारथ्य करत होते। काय सांगाल तुम्ही? सगळी चर्चा झाली आहे का? निवडणूक बिनविरोध करायचे प्रयत्न जे आहेत त्याला किती यश येईल असं वाटतं? मला नाही वाटत बिनविरोध होणार। अनेक लोकांनी फॉर्म्स भरलेत आणि सगळ्यात मोठ्या पक्षांनी पण भरलाय, काँग्रेसनी। तर काँग्रेसनी असं ठरवलं आहे तर मला नाही वाटत बिनविरोध होणार। तर आम्ही समोर जाऊ आणि चांगल्या मतांनी निवडून येऊ। तुम्ही प्रयत्न केलेत का? चर्चा सुरू आहेत का? कुणाकुणाशी बोलणं झालंय?
आपण ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं? आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन, त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय त्या दिशेने. आणि मला असं वाटतं की खूप मोठी चूक काँग्रेसने केली. त्यांना आता दिसेल पुढच्या इलेक्शनमध्ये काय होणार आहे आणि आता पण त्यांच्या पक्षात काय काय गोष्टी होतील त्यांना ते कळेल. काँग्रेसने उमेदवार दिलाय, तो त्यांचे कशा पद्धतीची निर्णय प्रक्रिया आहे हे सांगायला पुरेसं आहे. त्यांचा पक्ष कशामुळं खाली चाललाय ह्या पॉलिटिकल मॅच्युरिटीने निर्णय घ्यायला हवे होते. उमेदवार द्यायला नको होता. परिस्थिती कुठली आहे या सगळ्याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. ती ठेवली जात नाही, म्हणूनच ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे काँग्रेसची, असंही ते म्हटलेत. आणि महत्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या तोंडावर आता चर्चा काय करायची, ज्यांच्याकडे पॉलिटिकल मॅच्युरिटी नाहीये अशा लोकांबरोबर चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असं सातत्यानं पार्थ पवार जे ते म्हणतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, बारामती. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला आणि यावेळी बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले होते. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणूक होईल. बारामती ही अजितदादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आधार होता, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास बारामतीच्या मातीत विसावला, असं बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. त्यांचे डोळे पाणवल्याचं पाहायला मिळालं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझीही माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही.